प्रेक्षकांनो, आजच्या धमाकेदार भागामध्ये खऱ्या तन्वीच्या वाढदिवसादिवशी आता खूप मोठा ड्रामा क्रिएट झाला आहे. नकळतपणे सायली प्रतिमाने ज्या काही गोष्टी केल्या त्यावरूनच अर्जुनला थोडीशी खुणखुणी लागली आहे की बहुतेक सायली तर खरी तन्वी नाही आहे ना. आणि त्याच दरम्यान तमाशा करणाऱ्या प्रियाला मात्र रविराजांनी चांगलंच झापलंय. सचिन US ला परत जायचा बहाणा करून साक्षीला भेटतो आणि साक्षीला भेटल्यानंतर तो साक्षीसोबत गाडीतून निघालेलाच असतो. पण ऐनवेळी नेमकं त्या दोघांना अर्जुनने पाहिले. आता मालिकेमध्ये दोन खूप मोठ्या घटना घडल्या आहेत. एकीकडे खऱ्या तन्वीच्या सत्याला एक वेगळीच दिशा मिळाली आणि दुसरीकडे समीरा बनून फिरणारी साक्षी अर्जुनच्या समोर येणार आहे. बघूयात मग या दोन्ही घटना नक्की घडतायत तरी कशा. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवा. सायली आणि प्रतिमा दोघींनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडलेलं असतं, ते म्हणजे छोट्या तन्वीच्या वाढदिवसाचं. रविराज प्रतिमाला पाणी प्यायला देतात, तिला थोडं शांत होऊ देतात आणि विचारतात की तू आता झोपणार आहेस का. प्रतिमा विचारते की मला सांगा, आज आपल्या तन्वीचा वाढदिवस आहे का. रविराज आनंदाने विचारतात की तुला कोणी सांगितलं. प्रतिमा सांगते की कुणीच नाही, मला आता ना स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये आपण तन्वीचा वाढदिवस साजरा करत होतो, खूप आनंदात होतो, म्हणजे आज खरंच तन्वीचा वाढदिवस आहे. रविराज इतके खुश होतात, प्रतिमाला जुन्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्यात, तन्वीच्या बाबतीत ते सुद्धा. अचानकच प्रतिमाचं लक्ष जातं. प्रतिमा म्हणते की आता पहाटे होतच आले आहे तर मी उठतेच. जेव्हा मंगळसूत्राकडे तिचं लक्ष जातं तेव्हा ती पटकन गळ्यातून ते मंगळसूत्र काढते, रविराजांच्या हाती टेकवते आणि सांगते की हे मला प्लीज जोडून देता का, मागच्या वेळी किती छान जोडलं होतं तुम्ही. आणि ती निघून जाते. पण रविराज मात्र विचारात हरवून जातात की प्रतिमा, म्हणजे तुला मागच्या फक्त तन्वीच्याच बाबतीतल्या नाही तर माझ्याही बाबतीतल्या गोष्टी आठवत आहेत. त्यांच्या आनंदाचा पारावारच उरत नाही. इकडे सायलीसुद्धा तिचा भूतकाळ आठवण्याचा खूपच प्रयत्न करते. इतकी वैतागते, मला जुन्या गोष्टी, माझे आईबाबा, त्यांचे चेहरे, त्यांचा आवाज काहीच कसं आठवत नाही आहे. जर काही आठवलं असतं तर मला कळलं तरी असतं की माझे आईबाबा नेमके कसे होते. तेव्हा अर्जुन बोलून जातो की तुझे आईबाबा तेच आहेत. जेव्हा ते डोळे वाटारून पाहते तेव्हा तो पटकन म्हणतो की बरं ठीक आहे. पण सायली, प्रतिमा त्याला हळूहळू गोष्टी आठवत आहेत ना, तुलाही तसंच खूप काही आठवेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रियाला झोपेतून जाग येते आणि मग काय, समोर जेव्हा तिचं लक्ष जातं ती डोळे चोळतच उठते, कारण बुके आणि हार्ट शेप बलून आणलेला असतो. तेही अश्विनने खूप छान असं सरप्राईज दिलेलं असतं प्रियाला. जेव्हा तो प्रियाला बड्डे विश करतो तेव्हाच प्रियाच्या लक्षात येतं की अरे हो, आज तर सायलीचा खरा वाढदिवस आहे. पण ती मनातच देवाकडे प्रार्थना करते की हा दिवस अख्खं आयुष्य मला साजरा करण्यासाठी ना संधी दे देवा. अश्विने तर पूर्ण रूमही छानशी सजवलेली असते. प्रियाला तो पुन्हा बुके हातात देतो आणि तिला पुन्हा बड्डे विश करतो. प्रिया त्याचे आभार मानते. प्रिया अश्विनच्या चेहऱ्यावरती हात ठेवते आणि त्याचं खूपच कौतुक करते. किती गोड आहेस रे तू अश्विन, आज तुझ्यामुळे माझा बड्डे इतका स्पेशल झाला आहे. त्यावर अश्विन म्हणतो की तन्वी, मी ना तुझ्यासाठी खूप छान असा ड्रेससुद्धा ऑर्डर केला होता. अगं पण माझ्याकडून ऑर्डर लेट झाली आणि नेमका तो आजच्याच दिवशी येत नाही आहे. आता प्रिया इतकी आनंदात असते, अश्विनला लगेचच तिच्या मनातल्या गोष्टी सांगते की अश्विन, आपण हा माझा बड्डे खूप छान स्पेशल सेलिब्रेट करूयात. आता तिने पूर्ण दिवसाचीही तयारी मनातच केलेली असते. आपण एक काम करूयात अश्विन, आज मस्त डिनर डेटला जाऊयात, त्यानंतर लॉंग ड्राईव्हला जाऊयात आणि मग रात्री मस्त असं आईस्क्रीम वगैरे खाऊन येऊयात. पण अश्विन खूपच नाराज होतो. त्याचा पडलेला चेहरा पाहताच प्रिया बेडवरून उठून त्याच्या जवळ जाते. ती विचारते की अश्विन काय झालं. अश्विन सांगतो की तन्वी, आपण आज बाहेर नाही जाणार आहोत. खरं तर अश्विन पण आता अति करतो या, नाही म्हणजे तो प्रियाला सांगतो की तन्वी, आज तुझा वाढदिवस आपण घरातच साजरा करणार आहोत, कारण मला चांगलंच माहिती आहे की आजची तारीख घरात कोणालाच लक्षात नसेल, म्हणून मग मला मुद्दाम तुझा वाढदिवस सगळ्यांसमोर साजरा करायचा आहे. आता प्रियाला काय,
नाईलाजाने ती तोंड पाडून म्हणते की ठीक आहे अश्विन, तू म्हणशील तसं, कारण आजच्या या स्पेशल दिवशी मला स्वतःचा मूड खराब नाही करून द्यायचा. आणि ती अश्विनला घट्ट मिठी मारते. अश्विन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो म्हणजे क्यूट बायको. पण प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात हा. कारण अश्विनचा निर्णय तिला अजिबातच पटलेला नसतो. बाहेर सर्वच जण आता नाश्त्यासाठी एकत्रित असतात. सायलीचं लक्ष नसतंच. आधी अस्मिता तिला कॉफी मागते, पण सायली कुठेतरी हरवलेली असते. पूर्णाजी पुन्हा तिला भानावर आणते. सायली, अस्मिताला कॉफी देतेस ना? तेव्हा सायली पटकन सर्वांसाठीच कॉफी घेऊन येते. अर्जुनही येतो, सर्वांना गुड मॉर्निंग विश करतो. सायली आता मुद्दामच अर्जुनच्या हातात कॉफी द्यायची तर खाली टेकते आणि नाक मुरडत तशीच निघून जाते. बिचाराचा पचका होतो. पूर्णाजीचं लक्ष असतं त्यांच्याकडे. घरातील सर्वच जण मिळून अर्जुनचे आता टिंगल करतात. अस्मिता विचारते, अर्जुन, तू भांडलास का तिच्याशी? अर्जुन म्हणतो की नाही नाही. तेव्हा प्रताप म्हणतो की अस्मिता, अगं तो जरी तिच्याशी भांडला असेल तरी तो थोडीच आपल्याला सांगणार आहे, कारण त्याची बायको आणखीन चिडेल ना त्याच्यावरती. आणि जर अर्जुनने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला तर ते आणखीनच चिडेल ना. तुला नाही कळणार अस्मिता. त्यावर सचिन विचारतो की अच्छा, म्हणजे प्रत्येक नवरा बायकोच्या बाबतीत असंच असतं का? मला वाटलं की माझ्याच बाबतीत असं आहे. अस्मिता त्याला एका जोराचा धपाटा घालते. सर्वजण हसायला लागतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते की प्रत्येक नवरा बायकोच्या नात्यात ना असंच असतं आणि त्यांच्या भांडणात न पडलेलंच बरं. आणि अर्जुन सायलीचं काय? त्या दोघांची तर भांडणं लुटूपुटूचीच असतात. त्यावर कल्पना म्हणते की हो, अगदी बरोबर आहे. नाही म्हणजे आपण त्यांची भांडणं सोडवायला जायचो, ते काय आपल्याला बाजूला सारतील आणि त्यांचीच एक टीम होईल. अर्जुन जेव्हा मागे वळून पाहतो सायलीकडे, पुन्हा ती खुन्नसच देते. सर्वजण हसत असतात. पण सचिन मात्र म्हणतो की जे काही झालं असेल ते झालं असेल, पण मी मात्र सायली वहिनींच्या टीममध्ये आहे. अर्जुन विचारतो की का? ती तुला खायला घालते म्हणून? तेव्हा तो म्हणतो की ऑफकोर्स. सर्वांनाच हसू येतं. अस्मिता टोमणा मारते की काय आहे, सचिन कॉलेजमध्ये असल्यापासूनच खादाड आहे. परत सर्वजण हसतात. त्यावर सचिन म्हणतो की खादाड वगैरे नाही हा, फुडी म्हणतात त्याला. तो थालीपीठाचा एक घास खातो आणि मग म्हणतो की वाह. तसंही ईवेसमध्ये असताना रेडी टू कुक जेवण खाऊन आज सायली वहिनींच्या हातचे पराठे खाणं म्हणजेच काय म्हणतात ते स्वर्ग सुख. तो इतका तृप्त होतो ना एका घासातच. प्रतापचं लक्ष जातं. तो लगेच मैनावतीला हाक मारतो की अरे मैनाताई या. आणि हे काय एकट्याच आलात? सदाभाऊ कुठे आहेत? तेव्हा मैनावती बहाणा करते. सुभेदारांना खोटं सांगते की काय आहे ते आमची मीना आहे ना, मीना तिच्याकडे गेलेत. म्हटलं काय तर काम निघालं होतं म्हणाले, मग 4 दिवस आता तिथेच राहून येतोत म्हणालेत मला. अर्जुन सायलीकडे वळून वळून पाहत असतो. सायली कसला तरी विचार करत असते, कारण आता या थापाड्या लोकांवरती सायलीला विश्वासच राहिलेला नसतो. तेव्हा मैनावतीसुद्धा थोडीशी घाबरते. मनातच विचार सुरू होतात तिच्या, अरे देवा, आता जर इथं खायला बसतं तर ती सायली मुद्दामच मावशीबद्दल विचारेल. मग ती कल्पनाला रिक्वेस्ट करते की कल्पनाताई, मी काय म्हणते, मी माझ्या रूममध्ये जाऊन खाल्लं तर चालेल का? काय आहे, थोडंसं मला बरं वाटत नाही आहे. पूर्णाची काळजीने विचारते की काय, पण काय झालं आहे? तेव्हा ती सांगते की नाही म्हणजे थोडंसं कणकणी आल्यासारखं झालं आहे, पण झोप घेतली की बरं वाटेल मला. आता कल्पनाच्या हातून ती ताट खेचून घेते आणि त्याच्यामध्ये चांगले 7-8 थालीपीठं घेते आणि वरून काय म्हणते माहिती, एवढी पुरवीन मी. सगळेच जण अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहतात. अर्जुनची नजर मात्र सायलीवरतीच असते. इतक्यातच प्रतिमाच आणि रविराजांची एंट्री होते. कल्पना त्यांना पाहता इतकी खुश होते. सायली तर काय, प्रतिमा आत्या आल्यात म्हटल्यानंतर काम सोडून धावतच येते. रविराजांना प्रताप आग्रह करतो नाश्त्यासाठी. रविराज सांगतात की काही नाही, आम्ही भरपेट खाऊन आलोत. खरं तर आम्ही आज सचिनला भेटायला आलोत. रविराज ओळख करून देतात की बरं का प्रतिमा, हा सचिन आपल्या अस्मिताचा नवरा. तेव्हा सचिन सांगतो की खरं तर काका, मी तुम्हाला घरीच भेटायला येणार होतो. आणि प्रतिमा आत्या, मी तुमच्याविषयी खरंच खूप ऐकलेत. पण आमचं लग्न जेव्हा झालं तेव्हा
आणि तो शांत होतो. प्रतिमा त्या हसत म्हणतात की हो, तेव्हा मी इथे नव्हते, पण आता आले ना भेटायला. प्रताप काही रविराजांचं ऐकतच नाही. जबरदस्ती तो त्यांना नाश्त्यासाठी बसवतोच. सर्व सुभेदार किल्लेदार परिवारात एकत्रच असतात आणि छान त्यांच्या मस्त गप्पा रंगलेल्या असतात. पण आनंदाच्या वातावरणात नेमका अश्विन मिठाचा खडा टाकतोच. अश्विन चक्क बड्डे केक घेऊन येतो आणि सर्वच जण त्याच्याकडे पाहतच राहतात. इतक्यातच तो प्रियाला हाका मारतो. प्रिया येता क्षणी तो पुन्हा तिला बड्डे विश करतो. साधं ढुंकूनही कोणी बघत नाही. प्रिया त्याचं कौतुक करत म्हणते की अश्विन, किती करतोस अरे तू माझ्यासाठी. अश्विन म्हणतो की तन्वी, आज तुझा स्पेशल डे आहे ना, मग आज मी जे जे सांगणार ते ते तू फॉलो करायचं. प्रिया विचारते की केक कट करायचा आहे ना. अश्विन म्हणतो की माझ्यासाठी 1 मिनिट थांबशील. अश्विन डायरेक्ट प्रतिमात्याकडे येतो आणि तो रिक्वेस्ट करतो की प्रतिमात्या, आज तुझ्या मुलीचा वाढदिवस आहे. तू आज साधं तिच्या बाजूलाही उभी राहणार नाही आहेस का. तेव्हा रविराज प्रतिमा एकमेकांकडे पाहतात. पुन्हा अश्विन रिक्वेस्ट करतो की तुझ्या मुलीच्या आयुष्यातला आज इतका मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. तू तिच्यासोबत थांबणार नाही आहेस का. प्लीज आजचा दिवस तरी तू तिच्या सगळ्या चुका विसरून जा ना. अश्विन इतक्या विनवण्या करत असतो की प्रतिमा आपसुकच उठते. पण रविराज आता मोठ्याने खेकसतात की अश्विन, तिला कशाला सांगतोयस. तुला काय वाटतं विरघळेल ती. तेव्हा अश्विन रिक्वेस्ट करतो की नाही रविराज काका, पण प्लीज तुम्ही एकदा तन्वीचा चेहरा तरी बघा. आज तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की तिला नाराज नका करू. आज तिचा आनंदाचा दिवस आहे की नाही. त्यावर रविराज म्हणतात की माझ्यासाठी आनंदाचा क्षण तोच आहे की आज कुणीही काहीच न सांगता प्रतिमाला तन्वीचा वाढदिवस आठवला. तेव्हा मात्र सगळे सुभेदार अवाक होतात आणि कौतुकाने प्रतिमाकडे पाहत असतात. सर्वांनाच खूप आश्चर्य वाटते या गोष्टीचं. पूर्णाजी तर विचारतात की खरंच रविराज. रविराज सांगतात की हो हो पूर्णाई. तेव्हा लगेच अश्विन म्हणतो की बघतोयस ना काका, अरे युनिवर्ससुद्धा तुम्हाला तेच संकेत देण्याचा प्रयत्न करतोय. प्लीज प्लीज आज तन्वीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चला. तेव्हा रविराज म्हणतात की छे छे अश्विन, माझ्या असल्या फालतू गोष्टीवरती अजिबात विश्वास नाही आहे बरं का. आणि मला तुझ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. प्रतिमात्यांचं आईचं मन शेवटी विरघळतंच. रविराजांकडे जाऊन ते रिक्वेस्ट करतात की आपण निदान अश्विनचं तरी मन राखूयात. रविराज म्हणतात की हे बघ प्रतिमा, मी फक्त माझ्यापुरतं सांगितलं. तुला जे हवं ते तू करू शकतेस. आता रविराज किती दिलदार मोठ्या मनाचे आहेत हे तर सर्वांना माहितीच आहे. प्रतिमाचं आईचं मन मात्र तिच्या लेकीकडेच ओढ घेतं. आता प्रतिमा जाते, प्रियाजवळ थांबते. अश्विन खूपच खुश होतो. अश्विन प्रियाला केक कट करायला सांगतो आणि मग काय, तो प्रियाला बड्डे विश परत परत करतो. त्यानंतर प्रिया केक कट करते. प्रतिमा त्याने ती विचारते की आई, मला केक नाही बनवणार. प्रतिमा त्या केकचा एक तुकडा काढतात. पण अचानकच एकाच वेळी सायली आणि प्रतिमात्या दोघींना सुद्धा एकच भास होतात. एकच आवाज कानी पडतो, ते म्हणजे आई, मला केक नाही भरवणार. प्रतिमा प्रियाला केक भरवणार असतेच आणि केक खाण्यासाठी प्रिया प्रतिमात्यांकडे झुकते सुद्धा. पण होतं असं की आपसुकच प्रतिमात्यांचं आईचं मन शेवटी तिच्या खऱ्या लेकीकडे ओढ घेतं. अचानकच प्रतिमात्या ही पाठीमागे वळते. ती सायलीकडे पाहतच असते. सायलीला सुद्धा सतत कानी आवाज पडत असतात की आई, मला केक भरव ना आई. आणि प्रतिमात्यांची पावलंसुद्धा नेमकी सायलीच्या दिशेनेच वळतात. सर्वजण अवाक होऊन पाहतच राहतात. प्रतिमात्या पाऊल टाकत सायलीजवळ येते आणि ती सायलीला केक भरवते. प्रतिमात्यांच्या हातून जेव्हा सायली केक खाते तेव्हा मात्र सर्वजण पाहतच राहतात. आणि अचानक पुन्हा त्या दोघींच्या कानी एकच आवाज पडत असतो, ते म्हणजे आई, आता बाबांना पण केक भरवायचा. न कळत का असेना, परंतु सायली प्रतिमात्यांचा हात पकडते आणि ती प्रतिमात्याने घेऊन जाते ते डायरेक्ट रविराजांकडे. हे जे काही समोर दृश्य घडतंय ते पाहून तर प्रिया हवालदिल होते, हादरून जाते. सर्वच जण आश्चर्यचकित होऊन पाहतच असतात.
प्रतिमा त्या सायली क्षणात रविराजांसमोर पोहोचतात सुद्धा आणि दोघेही एकमेकींचा हात धरून रविराजांना केक भरवतात. सर्वांना खूपच नवल वाटत असतं. अर्जुन अश्विनला तर मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रियाच्या साठीही धोक्याची घंटा असते. प्रतिमा त्या अचंबित होऊन विचारते की रविराज, आपली तन्वीसुद्धा माझा हात पकडून असाच तुम्हाला दरवेळेस केक भरवायचे, आठवतंय का तुम्हाला? तेव्हा सर्वच जण कौतुकाने पाहत असतात. भाग संपतोय. पुढील भागात आपण बघूयात की सायलीला अचानकच भूतकाळात जे काही घडलं ते आठवल्याने त्रास उद्भवतो. आता अस्मिता तिला म्हणते की सायली चल, मी तुला रूममध्ये घेऊन जाते. सायली सांगते की नाही अस्मिताई, मला बरं वाटते. पण प्रिया याचासुद्धा मोठा कांगावा करते. ती सायलीला ओरडते की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ड्रामा क्रिएट करून सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. माझ्या आईवरती स्वतःचा हक्क गाजवून झाला. हे करून तुला काय सुख मिळतं ग सायली? आता तमाशा निर्माण करणाऱ्या प्रियाला मात्र रविराज खडसावतात. तुझं तोंड बंद ठेव तन्वी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सचिन हा निघालेलाच असतो. अर्जुन त्याला सोडतो. सचिनचं लक्ष जातं ते साक्षीकडे. तेव्हा तो अर्जुनला सांगतो की मी इथून जाईन कॅबने. अर्जुनला महत्त्वाची जी मीटिंग असते ती अचानकच कॅन्सल झालेली असते. तेव्हा तो विचार करतो की चला आज जीजूला एअरपोर्टला मी स्वतः सोडतो. पण सचिन तर साक्षीसोबत गाडीत बसलेला असतो आणि नेमकं आता अर्जुन पाहतो. आता त्याने गाडी पाहिली आहे की गाडीत बसलेल्या सचिन साक्षीला पाहिलं आहे ते मात्र येणाऱ्या भागातच